सर्दी आणि याच्यामुळे अंगदुखी झाली होती. सो मी विचार करत होते डॉक्टरकडे जावं का. तर यावेळेला डॉक्टर असतात, नंबर असतात, उशीर होईल का, या सगळ्या गडबडीमध्ये ते राहून गेलं आणि मी विसरून गेले की 8:30 वाजलेत. सो इट वॉज ऑल माय मिस्टेक. चला, पण लेट अस नॉट वेस्ट अवर टाइम इन ऑल दिस. पण आपण अभ्यासाला सुरुवात करूया. परवाच्या दिवशी आपण आपल्या फर्स्ट लेसनला सुरुवात केली होती आणि पहिला धडा जो आहे आपला रिव्हिजन बेस्ड आहे. वी ऑलरेडी नो की आपण त्याच्यामध्ये काय काय अभ्यास करणार आहे. पटापट आपण रिवाइज करूया की आपण कुठले कुठले मुद्दे बोललो, मग त्याला कनेक्टेड सगळ्या पुढच्या मुद्द्यांकडे आपली आजची गाडी वळणार आहे. Some basic concepts of chemistry. This lesson talks about all the basic things that we have done till our 10th standard. Majority 8, 9, 10. All 3 years what you have studied in your science are revised here in a shortest possible way. So the very first thing that we had discussed was matter, ज्याला आपण मराठीमध्ये द्रव्य म्हणतो किंवा पदार्थ म्हणतो. तर मॅटर पासून सगळं जग बनलंय, पदार्थ किंवा द्रव्य ह्याच्यापासून सगळं जग बनलंय. आणि मॅटर इज डिवायडेड इंटू 2 बेसिक थिंग्स, मिक्सचर्स अँड प्युअर सबस्टन्सेस. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं की प्युअर सबस्टन्सेस आर फाउंड इन 2 पॉसिबल वेज, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. म्हणजे मूल द्रव्य आणि संयुग अशा 2 भागांमध्ये प्युअर सबस्टन्सेस म्हणजे ज्या जसे ते निसर्गामध्ये असतात तसेच ते आपल्याला मिळतात, त्याला आपण मूलद्रव्य आणि संयुग असं म्हणतो. मग निसर्गामध्ये संयुग आहे तशी मिळतात का? हो. विचार करून बघा, आपल्या आजूबाजूला कार्बन डायऑक्साईड आहे, H2O आहे. तर हे 2 जे आहेत ही मूलद्रव्यच आहेत, पण संयुगांच्या फॉर्ममध्ये आहेत. मूलद्रव्य आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन आहे, पण ते संयुगांच्या एका विशिष्ट रचनेमध्ये आहेत. बरोबर. असंच H2O मध्ये पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन त्याच्या विशिष्ट रचनेमध्ये. सो ह्या सगळ्यामध्ये आपल्याला हे माहितीये की आपल्या आजूबाजूला जे काही सगळे पदार्थ आहेत, एकतर ते एलिमेंट्स आहेत किंवा कंपाऊंड्स आहेत किंवा मिक्सचर्स आहेत. मिक्सचर जसं आपण बोललो होतो की मिक्सचर इज जस्ट अ मिक्सअप ऑफ थिंग्स. त्याच्यामध्ये त्याचं काही स्पेसिफिक प्रपोर्शन नसतं किंवा त्याच्यामध्ये काही केमिकल बॉन्डिंग नसते आणि त्याच्यामुळे ते होमोजेनाइज किंवा हेटेरोजेनाइज असे असतात. होमोजिनियस किंवा हेटेरोजिनियस म्हणजेच काय बघा, ह्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की होमोजिनियस मिक्सचर्स मध्ये पूर्णपणे एकमेकांमध्ये विरघळलेले द्रव्य आणि द्रावण. बरोबर. द्रावण आणि द्रावक असे आहे ना. म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो सोल्यूट आणि सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे पाणी आणि सोल्यूट म्हणजे मीठ. मीठ जेव्हा आपण पाण्यामध्ये घालतो आणि विरघळवतो तेव्हा ते पूर्णपणे होमोजिनाइज होतं, म्हणजे आपल्याला कळतच नाही की हे मीठ आहे आणि हे पाणी आहे. सो इतकं ते एकत्र झालेलं असतं, त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. वेरॅज हेटेरोजिनियस मिक्सचर म्हणजे त्याच्यामधल्या गोष्टी वेगवेगळ्या तरी त्या एकत्र आहेत. जसं फॉर एक्झाम्पल भेळ. आपण सगळे भेळ खातो, भेळीमध्ये कुरमुरे आहेत, शेव आहेत, थोडे कांदे आहेत, टोमॅटो आहेत, बरंच काही आहे, पण तरी सुद्धा ते एकत्र आहे. त्याचं प्रपोर्शन वेगवेगळं आहे, चव वेगवेगळी आहे, तरी सुद्धा ते एकत्र आहे. अशा मिक्सचर्सला आपण हेटेरोजिनियस मिक्सचर म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला परवा पण सांगितलं होतं, वाळू आणि पाण्याचं मिक्सचर. काही वेळानंतर खाली माती सगळी सेटल होते, पाणी वर असतं, त्याच्यावरती काही काही हलके पदार्थ काड्या वगैरे असं तरंगत असतं. हे हेटेरोजिनियस मिक्सचर आहे. तुम्ही त्याला मिक्स केलं तरी पण ते वेगवेगळं होतं. असं मिठाचं आणि पाण्याचं सोल्युशन होत नाही. मीठ पूर्णपणे विरघळतं आणि ते होमोजिनियस मिक्सचरमध्ये कन्वर्ट होतं. हे सगळं आपण बघितलं. त्याच्यानंतर मेटल्स, मेटलॉइड्स आणि नॉन मेटल्स ह्या कन्सेप्ट पण आपण रिवाइज केल्या, म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश. प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर्स अशा गोष्टी सुद्धा आपण बोललो. मग आता केमिस्ट्रीचं नेचर म्हणजे काय, त्याच्या 5 ब्रांचेस कोणत्या, हे सगळं आपण बोललो. आज 2-3 नवीन लोक आहेत ना. कोण नवीन आहेत? प्रथमेश आहे, भावेश आहे, समर्थ आहे. अच्छा, हेच परवा सुद्धा होते नाही का? ठीक आहे, परवा नाही, कालच. तर हरकत नाही, आपण पुढे बघूया ह्या धड्यामध्ये आणखी काय आहे ते. तर ह्याच्यानंतर आपण त्याच्या काही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या असतात. फिजिकल प्रॉपर्टीज ज्या त्याच्या भौतिक आहेत त्या, त्याचं वजन किती, त्याची डेन्सिटी किती, त्याची लेंथ किती, त्याचा टाइम किती, टाइम म्हणजे वेळ, किती वेळामध्ये एखादी गोष्ट होते त्याच्यासाठी लागणारा जो बेसिक वेळ आहे ते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. मग केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय येतं? केमिकल प्रॉपर्टीमध्ये त्याचे बॉन्ड किंवा त्याची रिॲक्शन,
कोणत्या पदार्थाबरोबर कशी होईल, ह्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत. आता मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज मध्ये काय येतं की ह्या प्रॉपर्टीज आपण कशा मेजर करतो. तर ह्याच्यासाठी एसआय युनिट्स असतात, ते आपण ऑलरेडी बोललोय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे एसआय युनिट्स. आणि हे पूर्ण जगभराने मान्य केलेले आहेत. जसं की समजा भारतामध्ये, सपोज इन इंडिया, इफ वी से आय हॅव टू परचेस 1 किलोग्रॅम ऑफ शुगर, सो दॅट 1 किलोग्रॅम ऑफ शुगर विल बी सेम इन अमेरिका, आफ्रिका और पाकिस्तान फॉर दॅट मॅटर. कारण 1 किलो म्हणजे 1 किलोच आहे, जगात तुम्ही कुठे पण जा. लाईकवाईज लेंथ वी मेजर इन एसआय सिस्टीम इन मीटर्स. आपण आपल्या रस्त्यांवरती वेन वी ट्रॅव्हल ऑन दी हायवेज वी ऑलवेज मेजर द डिस्टन्स इन किलोमीटर्स. बट in SI system, the distance is measured in meters. Now in chemistry, what we will be measuring as length, bond length, radius, diameter. एखाद्या ॲटमचा रेडियस किती आहे, एखाद्या ॲटमचा डायमीटर किती आहे, एखाद्या मॉलिक्युलचं बॉन्ड लेंथ किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी वी मेजर इन मीटर इन केमिस्ट्री. मास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो. टाइम वी मेजर इन सेकंड. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी परवा बघितल्या होत्या. मास वेटचा डिफरन्स बघितला होता, लेंथ व्हॉल्यूमचा डिफरन्स बघितला होता. लेंथ म्हणजे काय, व्हॉल्यूम म्हणजे काय. थोडक्यात व्हॉल्यूम आपण एकदा जरा बघूया. आपण फक्त बोललो होतो की व्हॉल्यूम डेन्सिटी आपण करणार आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय, एखादी गोष्ट 3 डायमेन्शनली किती स्पेस ऑक्युपाय करते त्याला व्हॉल्यूम म्हणतात. इट डज नॉट डिपेंड ऑन शेप. बघा आता ह्याचं एक्झाम्पल देताना मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी वस्तू त्याचा शेप काय आहे हे सोडलं तरी पण 3 डायमेन्शनल याच्यामध्ये किती स्पेस ऑक्युपाय करते. ती सर्क्युलर असेल, ती ट्रँग्युलर असेल, ती रेक्टँग्युलर असेल किंवा इरेग्युलर शेपमध्ये असेल. शेप डझंट मॅटर. व्हॉट मॅटर्स इट्स 3 डायमेन्शनल ऑक्युपन्सी. त्याने काय किती ऑक्युपाय केले, किती त्याची ऑक्युपन्सी आहे स्पेसमध्ये. आपण जेव्हा बघा आता लेट मी शो यू द डायग्राम गिवन डाऊन हिअर. सी हिअर, ह्याच्यामध्ये काय दिलंय, लिटर आणि एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम. सिम्पल आहे बघा. आता एक एक ठोकळा जो आहे ना यातला, हा 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. आपण हे मोजूया किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 आडवे आहेत बरं का. आणि उभे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 गुणिले 10 किती होतात सांगा रे जरा. जागे व्हा आणि पटापट उत्तर द्या. 10 गुणिले 10, 10 इंटू 10 किती होतात. 100. शाबाश. म्हणजे आपण जनरली 2 डायमेन्शनल, आपण जेव्हा ग्राफ काढतो, आपला ग्राफ पेपर तुम्हाला माहितीये कसा असतो, ग्रेड काढतो बरोबर की नाही. तर थांबा पेंट मध्ये जाऊया आणि आपण जरा समजून घेऊया की हा काय प्रकरण आहे. तर तुम्हाला चांगलं डोक्यात पक्क बसेल. इकडे सी, लेंथ, ब्रेथ आणि हाईट आपण का मोजतो. आता एखादी गोष्ट 3 डायमेन्शन मध्ये बघतो आपण म्हणजे काय बघतो, लेंथ. ही त्याची हाईट आहे, ही त्याची लेंथ आहे. आणि एक थर्ड आहे, ते काय आहे, ब्रेथ. ठीक आहे, असं. आता हे काय आहे, असं समजून घेऊया बघा. हा, अरे हा आपला अँगल चुकला का, थांबा जरा. आपण वी विल इरेज दिस आणि आपल्याला 90 डिग्रीज मध्ये आणूयात. लेट्स असंच करूया आपण, एक 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 करत जाऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल. बघा हा 90 डिग्री आहे बरोबर. हा आपला नॉर्मल ग्राफ आहे. 0 पासून सुरू होतो, एक्स आणि वाय ऍक्सिस. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही हे केलंय, शुअरली केलंय मॅथ्स मध्ये. दिस इज 0, दिस इज एक्स अँड दॅट इज वाय. हे झाले आपले 2 डायमेन्शनल सगळे ऑब्जेक्ट्स. पण याच्यामध्ये जेव्हा आपण एक थर्ड ऍक्सिस ऍड करतो, एक्स वाय झेड, तर एक्स वाय झी ह्या 3 ऍक्सिस मध्ये 3 डायमेन्शन मध्ये एखादी गोष्ट कशी फिट होते याच्यावरती की ते 3 डायमेन्शन मध्ये किती स्पेस ऑक्युपाय करते. फॉर एक्झाम्पल, आता मी एक बॉल घेतला, बॉल, आणि हा बॉल मी इथे ठेवला. हा जो बॉल आहे हा 3 डायमेन्शनल स्पेस मध्ये किती स्पेस ऑक्युपाय करतो. ठीक आहे,
हे मी चेक करणार. म्हणजे आता मी काय बघणार की हा जो बॉल आहे हा इथे मी ठेवलाय, तर हा एक्स, वाय आणि झी या तीनही ऍक्सिसच्या मध्ये कुठे आलाय, किती स्पेस त्याने इथली ऑक्युपाय केली आहे, ही त्याची व्हॉल्यूम आहे, त्याची ऑक्युपन्सी आहे. हे समजलं का तुम्हाला? आता बघा, ह्या ठिकाणी जे मेजरमेंट आहे, मी तुम्हाला विचारलं 10x10 किती, तुम्ही बरोबर सांगितलं 100. आपण लेंथ आणि ब्रेड्थ कॅल्क्युलेट केली. इकडचे मागचे 10 आपण मोजलेच नाही, हे पण 10 आहेत. मग 10x10x10, when you will multiply 10 thrice, you will have 1000 centimeter cube, जो की आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज मेजर्ड इंटू 1000 सेंटीमीटर क्यूब आयडियली SI सिस्टीम मध्ये. तर व्हॉल्यूम म्हणजे काय, 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे 1000 मिलीलिटर, म्हणजेच 1 लिटर. आपण 1 लिटर दूध घेतो म्हणजे काय करतो आपण, 1000 सेंटीमीटर क्यूब एवढं दूध घेतो, म्हणजेच 1000 मिलीलिटर एवढं दूध घेतो. आता 1 सेंटीमीटर ह्याला आपण कसं लिहिलंय, 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 DM. तर डीएमचं क्यूब म्हणजे 1 लिटर. थोडक्यात, इन शॉर्ट, हे कुठून आलंय कॅल्क्युलेशन, 1 लिटर दूध म्हणजे काय, 1000 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, हे झालं व्हॉल्यूम, म्हणजे त्याची स्पेस जी त्याने ऑक्युपाय केली आहे ती. आता खाली आपल्याला दिलंय बघा, अच्छा एक व्हिडिओ आहे व्हॉल्यूम आणि डेन्सिटीचा, बघायचा का आपण? म्हणजे हा आपला पॉइंट आहे ना, हा क्लिअर होऊन जाईल आणि मग आपण जाऊया पुढच्या पॉइंटकडे. एक मिनिट, लेट मी ऑन धिस. आणि आय थिंक इट इज इन ब्रिटन इंग्लिश. बरं, एक छोटूसं गाणं आहे, तुम्हाला आवडेल का मला माहित नाही. तुम्ही आता 11वीत आहात, बट वी विल ट्राय बोथ दिस व्हिडिओज. ठीक आहे, जस्ट फॉर फन. एवढा आपण सिरियसली अभ्यास नको करूया, पण वी विल हॅव सम फन टुडे. हे आपण बघूया. मला हे खूप हसू आलं होतं जेव्हा बघितलं तेव्हा. आय थिंक यू शुड ऑल्सो स्माईल. 11वी काय खूप टेन्शन नाही आहे. तुम्हाला आवाज येतोय का ते सांगा आधी. Yes, ma'am. बघा, Every object on this earth, every substance that you see can be described and measured by physical properties like hardness, color, or malleability, odor, length, or temperature, or these magic three. Mass, volume, density, three physical properties. Mass, volume, density. Hey everybody, my name's mass. I'm the amounts of matter in a solid or a liquid or a gas. My unit is the kilogram. The more force it takes to move me, the more massive I am. And let's get this straight, mass is not the same as weight. I stay constant. As for me, I change depending on gravity. Mass, volume, density, three physical properties. Mass, volume, density. I am volume, call me V. The space that something takes up, that's me. Tiny as a teardrop, large as the skies, or something in between. I'm a measure of size. Milliliters or cubic centimeters. Either way, I am 3D space. A cool way to find me. Drop a thing in water. How much water does it displace? Mass, volume, density, three physical properties. Mass, volume, And finally, density, I'm density. How tightly packed your molecules are, like people in a subway car. Are they close or are they far? Density, I'm density. Does something float in the air or sea? If the object has less density, it floats. Buoyancy. Maybe I have buoyancy. what's our connection? Excellent question. We are related like a family. If you know two of us, you can find the other. D equals M divided by V. Yeah, D equals M divided by V. Mass,
volume, density. Three physical properties. Mass, volume, density. मला माहिती आहे आपण 11th स्टँडर्डला आहे आणि हे तुम्ही म्हणाल हे काय गाणं लावलं होतं नर्सरीचं तुम्ही. हे लावलं होतं मुद्दाम थोडं जरा आय वॉन्टेड टू हॅव अ स्माइल ऑन युअर फेस. पण तुम्ही स्माइल करताय का? जरा कॅमेरे ऑन करा बरं तुम्ही. 11th स्टँडर्ड स्ट्रेसफुल लाईफ दाखवा जरा मला तुमचे चेहरे. कॅमेरे ऑन करा बरं. मास व्हॉल्यूम डेन्सिटीचे किती फनी गाणं होतं. छोट्या मुलांसाठी होतं पण त्याच कन्सेप्ट आपल्याला 11वीला पण आहेत. मग आहेत तर आपण त्या हसत खेळत का नाही शिकायच्या. मास व्हॉल्यूम डेन्सिटी ऑलरेडी आपण मास आणि व्हॉल्यूम बघितले. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी म्हणजे काय सांगा बरं. बघितलं ना गाण्यामध्ये एवढं हसून हसून त्याने सांगितलंय मास व्हॉल्यूम डेन्सिटी. सांगा तुम्हाला काय कळलं. सिंपल आहे बघा. मास आणि व्हॉल्यूम. मास इज द इनर थिंग. त्याचं जे काही वेट आहे ते मास आहे. व्हॉल्यूम म्हणजे 3D स्पेसमध्ये त्यांनी जी काही जागा ऑक्युपाय केली आहे ते व्हॉल्यूम आहे. डेन्सिटी म्हणजे ते किती डेन्सली पॅक्ड आहे. फॉर एक्झाम्पल एक दगड आपण घेतला आणि एक लाकडाचा क्यूब आपण घेतला आणि दोन्ही पाण्यात टाकले तर जी डेन्स वस्तू आहे जी जास्त डेन्सली पॅक्ड आहे ज्याच्यामध्ये खूप मॅटर डेन्सली पॅक्ड आहे ते खाली बुडणार. जे कमी डेन्स आहे ते तरंगणार. सो फ्लोटिंग आणि सिंकिंग या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्या डेन्सिटीवर अवलंबून असतात. आता तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट मी करायला सांगणार. तुमचा होमवर्क आहे. तुम्ही करून बघायचं आणि मला सांगायचं. एक ग्लास घ्यायचा. काचेचा घ्या प्लास्टिकचा घ्या. तुम्हाला आरपार दिसलं पाहिजे असा ग्लास घ्या आणि त्या ग्लासमध्ये तुम्ही काय टाका. एखादी हलकी वस्तू जी तरंगते. नाही एखादी अशी वस्तू जी बुडते. फॉर एक्झाम्पल इरेझर घ्या. इरेझर घेऊन बघा ते तुमचं नक्की बुडणार. तर ते तुम्ही त्याच्यात टाका आणि ते बुडते की नाही बघा. आता त्याच ग्लासमध्ये चांगले 5-6 चमचे मीठ टाका. ऍड सॉल्ट इन टू दॅट वॉटर अँड स्टर इट वेल. आणि ते एकदम असं चांगलं होमोजिनाइज मिक्सचर झालं की पुन्हा तुमचा इरेझर त्याच्यामध्ये टाकून बघा आणि याचा व्हिडिओ काढा आणि आपल्या ग्रुपवर टाका म्हणजे मला समजेल की तुम्ही काय प्रयोग केलाय. द एक्झाम्पल इज व्हेरी सिम्पल. यू हॅव टू टेक अ ग्लास, ऍड सम वॉटर अँड just put your eraser into that water and see what happens. It should go down because it is made up of rubber. It is slightly heavy. It settles down. So in that same water now you have to add 5-6 spoons of salt. आईला विचारून करा नाही तर माझ्यावर येईल मीठ वाया घालवलं म्हणून. That is your experiment. Take some amount of good amount of salt, add into the water, mix it well. Let it be a homogeneous solution. Just now what we have seen is homogeneous is completely mixed solution. सो ते सोल्युशन तुमचं तयार झालं की त्याच्यामध्ये अगेन यू ऍड द इरेझर. वेन द इरेझर इज डाऊन देअर नाउ व्हॉट यू हॅव टू ऑब्झर्व काय होतंय त्या इरेझरला. खाली जाऊन बसतंय का आणखी काय होतंय आणि असं का होतं ते आपण पुढच्या वेळेला डिस्कस करू. सी दिस इज युअर होमवर्क. यू हॅव टू कम्प्लीट इट. नाउ डिफरंट काइंड्स ऑफ ग्लासवेअर्स आर यूज टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स अँड सोल्युशन्स. फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ब्युरेट, पिपेट एक्सेट्रा. वाय इट इज गिवन टू यू. नाउ यू विल बी गोइंग टू द लॅब. 11th standard is the practical, more of practical learning of the chemistry concepts. So till your 10th standard, you just have basic experiments. From your 11th onward, you will be doing more practical, more intense experiments of chemistry. You must be knowing all these instruments, all these apparatus in your science lab, but specifically to revise them and have some different experiments, you should have the knowledge of their names. दिस इज द मेजरिंग सिलेंडर. त्याच्यामध्ये आपण मेजर करतो. देर आर टाइप्स ऑफ देम. छोटे, मीडियम, मोठे. 100 ml चे असतात, 250 असतात आणि त्याच्याहून मोठे पण असतात. काचेचे पण असतात, प्लास्टिकचे पण असतात. देर आर व्हरायटी ऑफ देम. देन देर इज पिपेट. पिपेट ही अशीच असते म्हणजे सेंट्रल थोडासा पार्ट असं थोडासा फुगलेला असतो वरती आणि खाली आणि ह्या काचेच्या असतात. पिपेट्स 25 ml च्या 10 ml च्या अशा असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सोल्युशन घ्यायचंय त्याला आपल्याला सक करायचं आणि बोटाने टुपूक दाबायचं म्हणजे त्याच्यामध्ये ते अडकतं. केक कसं करायचं. तिथे एक वरती मार्क असतो त्याला मिनिस्कस म्हणतात. ठीक आहे. ते ती जी लेवल आहे तिथपर्यंत तुमचं सोल्युशन आलं की समजायचं की तुम्ही तेवढं सोल्युशन घेतलं. त्याचं कॅलिब्रेशनच तसं असतं की इट इज मेजर्ड अकॉर्डिंगली. त्या लेवलपर्यंत तुम्ही आलं की तुम्ही 25 ml घेतलं, 10 ml घेतलं अशी ती पिपेट बनलेली असते. केअरफुली हँडल करायची. तिसरं असतं ब्युरेट. ब्युरेट
ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये सोल्युशन वरती लटकवलेलं असतं, त्याला खाली छोटा नळ असतो, तुम्ही ऑन ऑफ करू शकता आणि त्याला खाली फ्लास्क मध्ये घेऊ शकता. दिस ॲपरेटस इज यूज फॉर टायट्रेशन एक्सपेरिमेंट्स. वरून तुम्ही काहीतरी टाकताय, खाली जमा करताय, त्याला मिक्स करताय आणि मेजर करताय तुम्ही किती किती सोल्युशन टाकलं. ह्याच्याकरता स्पेशली बनलेलं असतं ब्युरेट. 50 ml ची असते, मोस्टली 25 ml ची पण असते, डिपेंडिंग ऑन दी एक्सपेरिमेंट्स दॅट यू आर डुईंग. आणि काचेची असते. तिसरं असतं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क मध्ये तुम्ही एखादं सोल्युशन, समजा HCl घेतलं, स्ट्रॉंग ऍसिड घेतलं 10 ml आणि तुम्हाला त्याला बनवायचंय 250 ml. तर 250 ml पर्यंत तुम्हाला त्याला आणायला तिथे एक मार्किंग असतं बघा, हिअर्स अगेन अ मार्किंग, कॅलिब्रेशन म्हणतात त्याला मार्किंगला. तिथपर्यंत तुम्ही पाणी घालायचं, त्याला हळूहळू मिक्स करायचं, झाकण लावायचं अँड यू शुड कीप इट रेडी. द थिंग इज all the instruments or all the apparatus that you will be handling into your chemistry lab have the markings. Even the beakers, 10 ml पासून ते 250-500 ml पर्यंतचे beaker असतात, small to medium to large size, and most of them are made up of glassware. This is all made up of borosilicate, special type of glass which doesn't break easily, but still it's a glass. So the most important thing to know when you enter into the lab is clean your hands. Do not touch the things unnecessarily without asking or taking permission, because you never know what is there in which solution, right? Or what is kept in which container. And thirdly, apparatus handle करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते काचेचं असतं, कधी कधी ते एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये गरम होतं अँड यू शुड अंडरस्टँड की त्याला टच करताना चटका लागू शकतो किंवा ते ब्रेक होऊ शकतं. सो ऑल दिस रिस्क आर देअर. हे काही भयंकर नाहीये, पण केअर इज इम्पॉर्टंट. हे झालं याच्या मेजरिंग सिलेंडरच्या आणि ॲपरेटसच्या नावांबद्दल. डेन्सिटी आपला मगाचा जो मुद्दा होता, डेन्सिटी म्हणजे काय, किती डेन्स आहे एखादी गोष्ट. डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज इट्स मास पर युनिट व्हॉल्यूम. एवढा व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये ते किती डेन्सली पॅक्ड ते कंटेंट, त्याला आपण डेन्सिटी म्हणतो. इट इज डिटरमाइंड इन द लॅबोरेटरी बाय मेजरिंग बोथ द मास अँड द व्हॉल्यूम ऑफ द सॅम्पल. बरोबर ना, किती त्याचं मास आहे आणि किती त्याचा व्हॉल्यूम आहे, हे दोन्ही एकत्र आले की तुमची डेन्सिटी ऑटोमॅटिकली तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता SI युनिट ऑफ डेन्सिटी कसं काढायचं. SI युनिट ऑफ मास डिवायडेड बाय SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. केजी पर मीटर क्यूब म्हणजे केजी मीटर क्यूब पर मीटर क्यूब. आणि CGS युनिट त्याचं काय आहे, ग्रॅम पर ml और ग्रॅम पर CM क्यूब. बरोबर ना, तुम्ही 3 डायमेन्शन्सने तुमची व्हॉल्यूम मोजताय. टेम्परेचर, आता टेम्परेचर मोजण्यासाठी whenever we go to the doctor has its own thermometer. आपण काल पण बोललो होतो की there are types of thermometers. जनरली त्यांच्याकडे जे काचेचे असतात त्याच्यामध्ये ते इकडे ठेवा आणि तुम्हाला मग चेक करतात तुम्ही किती तुमचं टेम्परेचर वाढलंय बॉडीचं. पण इलेक्ट्रिक थर्मोमीटर्स पण असतात. ह्या सगळ्या टेम्परेचर मेजर करणाऱ्या कुठल्या पण इन्स्ट्रुमेंट्समध्ये तुम्ही जे टेम्परेचर मेजर करता ते 3 स्केलमध्ये असतं. डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाईट, पण SI युनिटमध्ये ते केल्विन मध्ये मोजतात. आपण ऑलरेडी ते बघितलेलं आहे. आता जरा कंपॅरिझन बघा. इथे आपल्याला इन्फॉर्मेशनसाठी एक खूप मस्त पिक्चर दिलंय, डोक्यामध्ये फीड करून टाका. बघा, देर आर 3 डिफरंट वेज ऑफ मेजरिंग द टेम्परेचर. डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाईट अँड केल्विन. SI युनिट इज केल्विन. हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला फिल इन द ब्लँक मध्ये येऊ शकतं. पण आपण आपल्या रेग्युलर याच्यामध्ये डिग्री सेल्सिअस वापरतो. आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आपण म्हणतो. आता चेक करा, बघा इथे केल्विनची एक स्केल आहे, सेल्सिअसची एक स्केल आहे, फॅरनहाईटची एक स्केल आहे. आपल्या बॉडीचं टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. इथं ऑलरेडी दिलेलं आहे 37 डिग्री सेल्सिअस. त्यालाच आपण फॅरनहाईट मध्ये मोजतो, ते किती असतं 98.6 डिग्री फॅरनहाईट. हे आपलं रेग्युलर मेजरमेंट आहे. 98 टेम्परेचर आहे आपल्या बॉडीचं जवळपास. 100 ताप आहे. 100 ताप म्हणजे 37 पासून 100 नाहीये, 98 पासून 100, 2च डिग्री असते. 37चं 39 आहे, कळलं का. म्हणजे 102, 103 ताप. 37 वरून 102, 103 वर नाही गेलाय तो माणूस, राहूच शकणार नाही त्या टेम्परेचरला. 98 डिग्री फॅरनहाईटच्या 1 ते 2 डिग्री वर असं ते टेम्परेचर मोजतात. पण जी केल्विन स्केल आहे त्याच्यामध्ये आपल्या बॉडीचं टेम्परेचर 310, 315 केल्विनच्या आसपास येतं. आता याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जरा बघून ठेवा. हे जे टेबल आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की किती डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन. बघा, आता 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, इकडे हे फॅरनहाईट आहे.
सॉरी 0 डिग्रीज म्हणजे किती फॅरेनहाईट? 32. आणि 0 डिग्रीज म्हणजे किती केल्विन? कळते का तुम्हाला मी काय तुम्हाला सांगते? ह्या 3 रेंजमध्ये तुम्हाला चेक करायचंय. इकडे 270 आहे, इकडे 250 आहे, 260, 270 आणि खाली 0 आहे. तर ह्या 0चं आणि या 0चं मॅच होणार नाहीये, कारण की हा फॅरेनहाईट डिग्रीज पेक्षा मोठा आहे आणि केल्विन हा वेगळाच आहे. आता केल्विन कुठे मोजतात आणि का मोजतात बघा. आपले जे जनरल, तुम्हाला हा प्रश्न पडला का केल्विन का आला? सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे की आपलं जे टेम्परेचर आपण मोजतो हे 0 पासून मोजतो डिग्री सेल्सिअस मध्ये. डिग्री फॅरेनहाईट मध्ये तर थोडंसं आपण अलीकडे पलीकडे मोजतो, पण ते पण 0 पासूनच जनरली मोजतो आपण. पण एक्सपेरिमेंट करताना तुमच्या एक्सपेरिमेंटचं टेम्परेचर 0च्या खाली असतं, खूपदा मायनस मध्ये असतं, खूप थंड टेम्परेचरमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करता. मग 0ची स्केल तुम्ही इतकी खाली 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 नेण्याच्या ऐवजी एक वेगळीच स्केल आहे जी केल्विन आहे, जिची सुरुवातच खूप थंडीमध्ये आहे. -273.15 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 केल्विन आहे. म्हणजे ह्या टेम्परेचरला तुमची केल्विनचं स्केल सुरू होते. ठीक आहे ना? म्हणजे जेव्हा 0 डिग्री असतं तेव्हा केल्विन मध्ये +273 असतं. 273 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळलं की आपण काय म्हणू? 273 डिग्री सेल्सिअसला जेव्हा पाणी उकळलं आपण म्हणू 273 केल्विनला पाणी उकळलं की 0 डिग्री म्हणजे 0 टेम्परेचर. म्हणजे आपलं रेग्युलर थंड पाणी, बर्फाचं पाणी, पण तेव्हा ते केल्विन मध्ये किती असतं? 273 त्याचं टेम्परेचर असतं. तुम्हाला समजते का मी काय बोलते, का मी एकटीच बोलतेय? कळतंय का तुम्हाला? थंड पाणी 0 डिग्रीजचं पाणी ज्याच्यात त्याचं त्याला आपण 0 डिग्री म्हणतो, 0 डिग्री सेल्सिअस. फॅरेनहाईट मध्ये ते किती आहे? 32 डिग्री सेल्सिअस. पण केल्विन मध्ये ते आहे 273 केल्विन. समजलं? म्हणजे 0 ते 273 हा फरक आहे. 0 to 273 कशात फरक आहे? सेल्सिअस टू केल्विन. हे चित्र ना तुम्ही 2-3 वेळा असं काढा. वरच्या रांगा नका काढू, वरच्या सगळ्या नंबर्स नका काढू. 0 कुठे आहे, वरचा 0 कुठे आहे, आपण मॅच कुठे करतो, आपलं बॉडी टेम्परेचर कुठे, वॉटर फ्रीज होतं ते. आणि हे ना ऍब्सोल्यूट 0 म्हणजे असं टेम्परेचर ज्याच्यामध्ये सगळे मॉलिक्युल स्टॉप होतात, त्यांची मोशन 0 होते. मला माहिती आहे मॉलिक्युल्स एकमेकांवरती आपटापटी करतात, इकडे तिकडे उड्या मारतात, ती सगळी मोशन 0 होते. ती ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणजे 0 केल्विन टेम्परेचर. ठीक आहे? आता हे इक्वेशन आहे, याच्यावरती प्रॉब्लेम येतात. डिग्री फॅरेनहाईट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. 32 का? हे 32 त्याचं प्लस करायचंय. 32चा डिफरन्स आहे म्हणून. 9/5 हे कन्व्हर्जन फॅक्टर आहे. तुम्हाला डिग्री फॅरेनहाईट वरून डिग्री सेल्सिअसला येताना डिग्री सेल्सिअसला वेगळं करायचं आणि हे या बाजूला आणायचं. तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच कसं लेफ्ट साईडचं राईट साईडला, राईट साईडचं लेफ्ट साईडला केलं की ते बॅलन्स होतं, बरोबर ना? आणि केल्विनची स्केल डिग्री सेल्सिअस प्लस 273 आपण वरतीच बघितलं. म्हणजे 0 डिग्री प्लस 273 केलं की तुमचं येईल केल्विन. इथपर्यंत हे आहेत आपले फिजिकल प्रॉपर्टीज. आता खाली आहेत आपले लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. नाउ सी व्हॉट दे आर. ज्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, म्हणजे ज्या काही मॅटरचा आपण अभ्यास करतोय, ऑल द मॅटर इन द युनिवर्स, whenever they combine to form some chemical reaction, there are few laws which these particles follow, which atoms follow, and they combine in those specific laws only. आता laws आधी आले का reactions आधी आल्या? Obviously reactions came first, and when these reactions were studied, it was understood that all the particles, I mean all the atoms, follow some specific rules. I mean they all go in same way when they have to react with something. So these are called as laws of chemical combination. The elements combine with each other and form the compounds, but this process is governed by 5 basic laws discovered before the knowledge of the molecular formulae. Even before the molecular formulae of the compounds were known, these laws were known, because it was based on the observation of the compounds, how they are reacting and how do we get the compounds. So the observation led to these laws, and laws helped to understand the formation of the compounds. Law of conservation of mass, the very first and the most interesting law that we all know, and it was given by Antoine Lavoisier.
a French scientist, often referred to as father of modern chemistry, and he carefully performed many combustion experiments, namely burning of phosphorus and mercury, both in the presence of air. And both resulted in an increase in weight. After several experiments, he found that the weight gained by the phosphorus was exactly the same as the weight lost by the air. See what he did. He was doing his own experiments. He was a French chemist. म्हणजे French, पण chemist म्हणजे chemistryचा अभ्यास करणार. So he did few experiments for himself. What he did, he selected two elements, phosphorus and mercury, and he burnt them in presence of air. How? एका टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही त्याचं आधी वजन करणार. टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही फॉस्फरस टाकणार, समजा 5 grams ऑफ फॉस्फरस इन युअर टेस्ट ट्यूब, अँड यू आर बर्निंग दॅट ऑन द फ्लेम. तर त्याचं तुम्ही ऑलरेडी वजन केलंय बिफोर. फॉस्फरस ऑक्साईड बनल्यानंतर त्याचं तुम्ही वजन करणार आफ्टर. So now you have before and after weights of the things kept into the test tube. And what is the observation is the weight gain is same. First of all, there were two things, reactants, phosphorus and air. Phosphorus and air, suppose A plus B is the weight. And after the combustion, phosphorus plus air made phosphorus oxides plus some part of air, which is left behind. Everything is not reacting with the phosphorus. So, in short, we can write this as one sec. So, okay. मला एक खोडावंच लागेल. 2 मिनिटं. तुम्हाला हा लॉ माहिती आहे का? लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ मास. It is just same as law of conservation of energy. Energy cannot be created, cannot be destroyed. It can be only changed from one form to other. बरोबर ना? हेच आहे, सेम आहे बघा. A plus B reactant होते तुमचे. You had A plus B reactants. ह्याच्यामध्ये तुमचा होता फॉस्फरस प्लस एअर. Air plus phosphorus असं घेऊया आपण. A is air, P is phosphorus, and you are heating them. Why? Because you are performing the burning experiments, right? So when you are burning these two elements together, you are getting C plus D, some products, right? So what is the observation? Weight of these two is equal to weight of these two. Mass is nothing but their own mass. So mass is consistent. Reactants में जितना है, products में भी उतना ही है. That is law of conservation of mass. Simple, na? Let's read it again. So what he found in his experiment was the same. See, total mass of reactants is equal to total mass of products. That's what we have written here. A plus B, C plus D. A plus P, म्हणजे air plus phosphorus is equal to C plus D. By heating, whatever mass of the reactant was there, total mass of the products was same. So that is law of conservation of mass. The mass can neither be created nor be destroyed, and this is the very first and fundamental law of chemical reactions. This you already have done in your 10th standard when you have balanced the equations. Everything on LHS is same, everything on RHS. Suppose here 5 molecules of hydrogen are there. Then in the reactant sides, when you see and you match that with the product sides, you match and make it 5 or you make it 10. You have to balance it. So that mass is same in the reactions. So you are not creating it, you are not destroying it, it is only changing its place when there is a chemical reaction. In a chemical reactions, reactants are only changing their formation. Atoms of various elements or even compounds are changing their places to make new products. So they're just rearranging themselves, right? So you're not making something out of it. You are only rearranging them. You are not creating, you are not destroying. They are doing their own things. Second is law of definite proportions. Now, this is an important law. Understand it very well. Very, very well. See, law of definite proportion. In simple words, just one sec. Let me minimize this because I need to cross check. Okay, law of definite proportion was there in your 10th standard thing, I think. So definite proportions
simple. What is the formula of carbon dioxide? Tell me, how do we write carbon dioxide? कार्बन डायऑक्साइड कसं लिहितो आपण? केमिकल फॉर्म्युला काय त्याचा? झोपी गेलेले जागे व्हा आणि मला पटकन सांगा, कार्बन डायऑक्साइड आपण कसं लिहितो? त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? मी एकटीच बोलतेय का इकडे? तुम्ही आहात ना? मीटिंग इज ऑन. हा, चला पटपट सांगा, कार्बन डायऑक्साइड कसं लिहितो आपण? Deepika, this is alarming that we are taking time to answer the formula of carbon dioxide, then their foundation is very weak. Yeah. एक बार इसको स्टॉप करके नॉर्मली कॉन्वर्सेशन करो, बिकॉज हो सकता है इनको समझ में ही कुछ नहीं आ रहा हो. नहीं, एक्चुअली ये हमारा एक्सपेरिमेंट हमने कल भी किया था. दे नो द आंसर्स बट आई डोंट नो व्हाई दे डिले. कल भी उन्होंने बहुत टाइम लिया पर सारे के सारे पॉइंट्स करेक्ट बताए बाद में. क्योंकि वो GPT से चेक कर सकते हैं ना, ये गूगल से चेक कर सकते हैं ना, उधर से आंसर आ सकता है. करेक्ट आहे. चला आपण सोपं काम करूया, बघूया तुम्हाला किती लक्षात आहे. अगर नहीं बेटा, अगर नहीं आता है हम आपकी हेल्प ही करेंगे, आपको जज नहीं करेंगे. और हमें पता होना चाहिए आपको कितना पता है, नहीं तो 2 साल सिर्फ पढ़ोगे और कुछ अचीव नहीं कर पाओगे 2 साल में. अगर अच्छी तरह से पढ़ोगे तो अगर नहीं पता है मैम को बता दो, हम फिर 0 से शुरू करेंगे, फिर से क्लास हो जाएगी, कोई बात नहीं. लेकिन आपको पता होना चाहिए कार्बन डाइऑक्साइड का फॉर्मूला क्या. मैम पूछ रहे हैं, जो भी पूछ रहे हैं उसका जवाब दो. आप लोग हो यहाँ पे या नहीं हो ये बता दो. करेक्ट, एटलीस्ट ऑन योर कैमरा सो वी गेट सम आइडिया. हाँ, तो प्रथमेश पता है आपको? मैम ने जो क्वेश्चन पूछा उसका आंसर नहीं पता तो कोई प्रॉब्लम नहीं बेटा. नो मैम, नहीं आंसर पता. ओके ओके. ऑक्सिजनचा फॉर्म्युला माहिती आहे, जे ऑक्सिजन आपण इनहेल करतो, ऑक्सिजन दॅट इज इन एअर. चला सिंपल, कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते. कार्बन डायऑक्साइड इज CO2. ठीक आहे, CO2 तुम्हाला माहिती असेल. आपण हे फोटोसिंथेसिसच्या रिएक्शन मध्ये लिहितो. आठवलं? कार्बन डायऑक्साइड म्हणतो आपण त्याला. आठवलं आता? चला आता तुम्ही मला मदत करा आणि मला तुम्ही पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. वॉटर. वॉटर H2. करेक्ट. H2 पुढे. H2 बरोबर O आहे. पाणी इज H2O, दॅट इज पाणी, त्याला आपण वॉटर लिहूया. दॅट वी ऑल नो. H2O. ठीक आहे, इट्स ऑल राईट. हे बघा, हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात राहील. असं नाहीये की हे सगळं बापरे हे काय चाललंय. हे सगळं आपल्या पुस्तकांमध्येच होतं. आपण त्याला तर रिवाइज करूया आणि समजून घेऊया. तर कार्बन डायऑक्साइड इज अ कंपाऊंड. H2O इज ऑल्सो अ कंपाऊंड. वाय इट इज अ कंपाऊंड बघूया आपण. कार्बन डायऑक्साइड मध्ये 2 एलिमेंट आहेत, एक कार्बन आणि एक ऑक्सिजन. जेव्हा एखाद्या मॉलिक्युलमध्ये 1 आणि 2 असे 2 किंवा त्याच्याहून जास्त एलिमेंट्सचे ऍटम एकत्र येतात तेव्हा ते कंपाऊंड असतं. बरोबर की नाही? तसंच H2O मध्ये हायड्रोजन हा एक मॉलिक्युल आहे आणि एक एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन हा दुसरा एलिमेंट आहे. या दोघांचे वेगवेगळे ऍटम्स एकत्र आले आणि एक नवा मॉलिक्युल बनला. कसला? H2O. बरोबर, म्हणजे हे दोन्ही कंपाऊंड आहेत. आता हा जो आपला लॉ आहे, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. सी द नेम हिअर, इट्स हिअर इन फ्रंट ऑफ अस. लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन किंवा कॉन्स्टंट प्रपोर्शन. बघा, समजून घ्या. हा खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त लॉ आहे. हा तुम्हाला खूप हेल्प करेल समजून घ्यायला गोष्टी कशा असतात. अरे कुठे गेलं रे? आओ, क्या हो गया भाई इसको? इंटरनेट गेलं का माझं? ठीक आहे, मी पुन्हा ऑन करते. PDF बंद झाली वाटतं. ते तुम्हाला मी दिसतेय ना? ओके, हा, म्हणजे आपली मीटिंग तर ऑन आहे. ऑल राईट, ठीक आहे. बुक ऑन करते परत मी. आय डोंट नो असं का झालं मध्येच. तर H2O म्हणजे जर पाणी
किंवा CO2 म्हणजे जर कार्बन डायऑक्साईड असेल तर तुमचा लॉ असं म्हणतो, हा जो लॉ आहे ऑफ डेफिनेट प्रपोर्शन किंवा कॉन्स्टंट प्रपोर्शन, तर तुम्ही H2O मध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन हाच फॉर्म्युला कुठे पण जा कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे, हा त्याचा अर्थ आहे. चला इकडे आहे ना, येस, चलो आलं पेज पण आलं. मी पुन्हा शेअर करते आणि आपण त्याला समजून पण घेऊया. लेट मी, अच्छा तुम्हाला दिसतंय का शेअरिंग मध्ये? इथे ऑनच आहे बघा. गुड, लेट मी टेक द पेन. बघा जाऊ नकोस काय आज. निळा पेन घेते. बघा आधी याची स्टोरी समजून घ्या. फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्राउस्ट परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स ऑन 2 सॅम्पल्स ऑफ क्युप्रिक कार्बोनेट. क्युप्रिक कार्बोनेट एक कंपाऊंड आहे. वन ऑफ द सॅम्पल्स वॉज नॅचरल इन ओरिजिन अँड द अदर वॉज अ सिंथेटिक वन. नॅचरल म्हणजे एक निसर्गामध्येच मिळाला आणि एक त्याने लॅबमध्ये बनवलेला घेतला. He found that the composition of elements present in it was same for both the samples as shown below. क्युप्रिक कार्बोनेट मध्ये आहे कॉपर आणि ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन. या नॅचरल सॅम्पल मध्ये कॉपरचं पर्सेंटेज किती होतं? 51.35. सिंथेटिक म्हणजे लॅब मध्ये बनवलेलं याच्यामध्ये किती होतं? 51.35. ऑक्सिजनचं पर्सेंटेज 38.91 आणि याच्यामध्ये पण 38.91 उरला होता. कार्बन 9.74, 9.74. सेम टू सेम. मग लॉ काय म्हणतो? अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट. हे खूप इम्पॉर्टंट आहे. समजलं का? Irrespective of the source, a given compound always contains same elements in the same proportion, and the validity of this law has been confirmed by various experiments, and this law is sometimes referred as law of definite composition. जे मी तुम्हाला म्हणत होते, डेफिनेट प्रपोजिशन किंवा कॉन्स्टंट प्रपोजिशन. आता हे जरा समजून घ्या आणि नाही कळलं तर मला सांगा प्लीज. अनम्यूट अँड टेल मी की मॅम मला नाही कळलं, तर मी तुम्हाला हे परत सांगू शकते. नाही तर मी आपले प्रवचन देत राहीन आणि तुम्ही तिकडे आपलं मी ऐकलं, मला कळलं, माझं लेक्चर झालं असं नका समजू. नाही कळलं आपण पुन्हा घेऊया. मॅम बरोबर म्हणत होत्या, इट्स ऑल फॉर यू. इफ यू डोंट गेट इट टेल अस, वी विल रिथिंक ओव्हर इट हाऊ वी कॅन डू इट. ठीक आहे, बट इट्स ऑल फॉर यू, सो यू नीड टू टेल अस. चला आपण आता सोपं एक्झाम्पल घेऊया H2O चं. H2O मध्ये हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल म्हणजे त्याचं वजन झालं 2 आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल म्हणजे त्याचं वजन आहे किती आहे? ऑक्सिजन सांगा बरं मला. 8. बरोबर ना? 2 6 म्हणजे 8. म्हणजे आता ह्याचं टोटल वजन झालं 10. Yes, ma'am. बरोबर ना? बरोबर सांगते का सांगा? काही चुकलं असेल तर मला तुम्ही करेक्ट Yes, करा. ma'am. हा, आता ह्या 10 पैकी 2 हे वजन कायम हायड्रोजनचं असेल. मी त्याचं प्रपोर्शन काढलं H2H2O समजा असं मी त्याचं प्रपोर्शन काढलं. मी आता काय करतेय? वजन काढतेय. कसलं? हायड्रोजन आणि पाण्याचं. तर हायड्रोजनचं वजन किती आहे याच्यामध्ये? 2/10. बरोबर ना? म्हणजे हे काय येईल? 1/5. ह्याला मी मिनिमाइज केलं, आता रिड्यूस केलं मी याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. करेक्ट ना? असंच करतो ना आपण. 2 1 जा 2, 2 5 जा 10. आलं की नाही माझं उत्तर? 1/5. हे प्रपोर्शन सेम राहणार H2O मध्ये. आता हे पाणी मी समजा कलेक्ट केलं माझ्या घरातलं किंवा तुमच्या घरातलं, किंवा आपण दिल्लीला गेलो दिल्लीतनं घेतलं, किंवा आपण गेलो चायनामध्ये तिथलं पाणी घेतलं. पाणी कुठलंही घ्या, H2O is water. In that water 2 molecules of hydrogen, 1 molecule of oxygen. हे फिक्स आहे. त्यांचं वजन फिक्स आहे आणि त्या वजनामधलं प्रपोर्शन पण फिक्स आहे. दिस इज नथिंग बट लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. बरोबर? आता ह्याच रूल तुम्ही CO2 ला अप्लाय करू शकता. कार्बन डायऑक्साईड, मी राहते, माझ्या घराच्या आजूबाजूला पोल्युशन नाहीये, इथलं जितकं प्रमाणामधलं CO2 आहे त्याचं प्रपोर्शन त्यातल्या कार्बन आणि ऑक्सिजनचं सेम आहे. समजा मी MIDC एरियामध्ये गेले, तिथे खूप पोल्युशन आहे आणि तिथे खूप सारं CO2 आहे त्या तिथल्या एअर सॅम्पल मध्ये, पण त्या CO2 मधलं पण प्रपोर्शन ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन विल बी सेम बाय वेट. समजलं? समजते का आपण काय बोलतोय? वजनाचा हिशेब केला, या वजनामधलं याचं वजन फिक्स राहणार
या वजनामधलं कार्बनचं वजन फिक्स राहणार. जसं आपल्या ह्या प्रयोगामध्ये त्या सायंटिस्टने काय केलं, त्याने क्युप्रिक कार्बोनेट घेतलं आणि त्याचं वजन बाय वेट कॅल्क्युलेट केलं पर्सेंटेज. त्याला जे मिळालं ते कॉन्स्टंट होतं. म्हणजेच सगळे एलिमेंट्स एक पर्टिक्युलर त्यांना जो कंपाऊंड बनवायचा असेल तो बनवताना एका विशिष्ट प्रमाणामध्येच एकमेकांना फ्यूज करतात. समजलं? हा होता सेकंड लॉ. थर्ड इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आता हा एक दुसरा इंटरेस्टिंग लॉ आहे. तुम्ही म्हणा आता हे काय आलं बघा. व्हेन two elements A and B form more than one compound, the masses of the element B that combine with the mass of element A are always in the ratio of small whole numbers. हे मी तुम्हाला एकदम सोप्या उदाहरणाने सांगते बघा. हा आता आपण थर्ड लॉ आता आपण इथे लिहूया. कोणता रंग घेऊया रे आपण? हिरवा घेऊया. हिरवा, ग्रीन. थर्ड कलर. थर्ड लॉ, H2O इज वॉटर. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन ह्याचा जो कंपाऊंड आहे तो आहे पाणी. पण H2O2 इज हायड्रोजन पेरॉक्साइड. समजलं का? हा दुसरा कंपाऊंड आहे आणि ह्यातले रिएक्टंट कोण आहेत? सेमच आहेत. हायड्रोजन ऑक्सिजन, हायड्रोजन ऑक्सिजन. आता बघा हा लॉ काय सांगतो, जेव्हा 2 एलिमेंट्सचे ॲटम्स फ्यूज होतात आणि वेगळे वेगळे असे रिएक्टंट बनवतात, तेव्हा ते त्यांच्या मल्टिपल्स, होल नंबरच्या मल्टिपलमध्ये फ्यूज होतात. बीचे म्हणजे समजा हायड्रोजनला आपण ए नाव दिलं, ए एलिमेंट, आणि ऑक्सिजनला आपण बी नाव दिलं. बरोबर? दोन्हीकडे बघा एचं प्रपोर्शन काय आहे? 2 आहे, सेमच आहे. पण बीचं प्रपोर्शन काय आहे? 1 आणि 2. म्हणजे बी 1:2 अशा प्रपोर्शन मध्ये फ्यूज झाला आणि ते काय आहे? दोन्ही होल नंबर्स. म्हणजे काय आहेत? मल्टिपल ऑफ होल नंबर्स. इतका सोपा लॉ. उदाहरण लक्षात ठेवा, लॉ तुम्हाला आपोआप समजेल. पुन्हा दाखवते बघा. लॉ सोपा आहे, समजून घेतला तर त्यात काहीच अवघड नाही. बघा, अरे थांबा, हे मिनिमाइज करून टाकते, आपोआप ते. हा, व्हेन 2 एलिमेंट्स A and B form more than one compounds, then the masses of elements B that combine with the given mass of A are always in the ratio of small whole numbers. 1:2, 2:3 असा स्मॉल नंबर रिपीट होत राहतो. Hydrogen combines with oxygen to form 2 compounds, namely water and hydrogen peroxide. Same example is here in the book. See? So, and second is hydrogen peroxide. आता वजन बघा 2 आणि एका हायड्रोजनचं 6 होतं, तर ऑक्सिजनचं वजन केलंय 16. 16 आणि 2 झाले 18. ए आपण मगाशी चुकीचं घेतलं होतं का? मग आपण त्याचा ॲटॉमिक नंबर घेतला होता का? हायड्रोजन नाही, लेट मी चेक. हो, 2 ग्रॅम आणि 16 ग्रॅम. आपण वजन नाही घेतलं, आपण त्याचा ॲटॉमिक नंबर घेतला याच्यामध्ये. ओके, म्हणून ते चुकलं का आपलं? थांबा, ह्याच्यामध्ये एक करेक्शन आहे, ते आपण नंतर करू. आधी हे समजून घेऊया. 16 ग्रॅम ऑक्सिजनचं वजन आणि 2 ग्रॅम हायड्रोजनचं वजन, कारण हायड्रोजन 1:1च आहे. ऑक्सिजन 16 त्याचं वजन. सॉरी, आपण मगाशी ॲटॉमिक नंबर ऍड केला. वजनामध्ये आपण न्यूट्रॉन आणि प्रोटॉन ऍड करतो की नाही? आपण मगाशी फक्त प्रोटॉन ऍड केले. सो आपण त्याचा ॲटॉमिक नंबर ऍड केला. आपण प्रपोर्शन काढत होतो, त्याच्यामध्ये ते काही चुकीचं नाहीये, पण ते वेटच्या अनुषंगाने नाहीये. आपण वेट घ्यायला पाहिजे होतं, ते आपण करेक्ट करूया. तर याच्यामध्ये आता न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोघांचं वजन जेव्हा आपण घेतो, तर ऑक्सिजनचं वजन येतं 16, ॲटॉमिक मास नंबर. तर हा 16 + 2 इज 18. या 18 आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचं तुम्ही आता 16चं डबल करा, किती झाले? 32. 32 + 2 झाले 34. आता आपल्याला त्याचा रेशो काढायचा झाला, कसला? 2:18 आणि 2:34. तर काय येणार? 2:18 काय येईल? 1:9. आणि 2:34 काय येईल? 1:17. 14 थांबा, 1:9 येईल. ह्याचं केलं तर काय येईल? 1:17. बरोबर ना? 17 × 34. आता याचं जर आपण रेशो काढला तर हा 16 × 32 म्हणजे 1:2. अशा रेशोमध्ये हा
मल्टिपल मध्ये त्याच्याबरोबर फ्यूज झालाय. म्हणजे काय झालंय, त्याने होल नंबरच्या मल्टिपल मध्ये हायड्रोजन बरोबर बॉन्ड करून एक नवा कंपाऊंड बनवला. म्हणजे मगाशी एक्झाम्पल मध्ये, आता ते करेक्शन आपण बघूया. आपण इथे वजन घेतलं होतं 8, हा आपण ऍटॉमिक नंबर घेतला, तर हा 8 न घेता आपण काय घ्यायला पाहिजे होता, 16 घ्यायला पाहिजे होता. मग 16 + 2 होतील आपले 18. मग 2/18 होईल, नॉट 2/10. आय एम सॉरी, आपण एक चूक केली, आपण घेतला ऍटॉमिक नंबर, जो की आपण घ्यायला पाहिजे होता ऍटॉमिक मास नंबर. सो द थिंग इज, वेन वी आर कॅल्क्युलेटिंग दी थिंग्स बाय वेट, it should be taken atomic mass number, not just atomic number. And atomic mass number is addition of protons and neutrons. So one small mistake in the addition of weight, आपण फक्त काय केलं, प्रोटॉन्स घेतले, त्याच्यामधले न्यूट्रॉन्स ऍड करायला राहून गेले. सो इट इज 2/16. सो 2/16 काय येणार आहे, 1:8, 16, बरोबर ना, 1:8. करेक्ट आहे ना. म्हणजे हा रेशो येतो 1:8. मी तोच विचार करत होते, असा रेशो का आला 1:5, पण तो रेशो होता त्याच्या ऍटॉमिक नंबरचा, पण आपण बघतोय ऍटॉमिक मास नंबर. हे प्रपोर्शन बाय वेट फिक्स राहणार आहे, ठीक आहे, ते बाय ऍटॉमिक नंबर होतं. कळलं का तुम्हाला. थोडासा चेंज आहे त्याच्यामध्ये, की आपण त्याच्यामध्ये ऍड केले नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. तुम्हाला हे कळतंय का मी काय बोलते. आपण 3 लॉ बोललो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. Mass is constant in reactants and products, that you are not reducing, that you are not adding, you are not creating, you are not destroying, it is just constant. ठीक है. दूसरा होता law of constant proportion. In any given compound, the percentage or the ratio of the reactants or the atoms in the reactants is fixed. ठीक है. And law of multiple proportions is when 2 or more reactants, or when 2 or more elements come together to form more than one reactant, more than one product, then the second or the other element that acts or that reacts with the first one reacts in the multiples of whole number. म्हणजे 1:2, 2:3 अशा स्मॉल होल नंबरच्या रेशो मध्ये ते एकमेकांना रिॲक्ट करतात आणि फ्यूज करतात. हा होता इथपर्यंतचा लॉ. आता पुढचा जो लॉ आहे, गे-ल्युसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम, आणि त्याच्यानंतरचा 5वा जो लॉ आहे, ॲव्होगॅड्रोज लॉ. हे खूप महत्वाचे लॉ आहेत. ह्याच्यानंतर डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी होईल, आणि मग इन जनरल ह्या धड्याबद्दलचं काही बेसिक सिंपल पण आयसोटोप्स आणि बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्याबद्दलची माहिती आहे, ही आपण पुढच्या वेळेला बघूया. सोपे प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये खूप कठीण प्रॉब्लेम नाही आहेत. दिस वी कॅन सॉल्व इझिली. ठीक आहे. आणि नंतर एकदम डेंजरस गोष्ट आहे, पण ही पूर्ण पुस्तकात आपल्याला येणार आहे. मोलार व्हॉल्यूम, मोलाल व्हॉल्यूम, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सुरुवात होतील आपल्याला. ठीक आहे. कारण आपण मेजरमेंटकडे जाणार, त्याचा आपल्याला एक स्पेशल धडा आहे, मोल्स आणि गॅसेस. हे सगळं आपण वी विल ट्राय टू कव्हर इन अवर नेक्स्ट सेशन. आय थिंक तुम्हाला थोडंफार समजलंय. कळलंय का काही, का नाहीच कळलंय? थोडंफार जरी कळलं पण वी कॅन थिंक ऑफ इट. आणि जे तुम्हाला नाही कळलंय तुम्ही ते नोट डाऊन करा आणि सांगा, सो दॅट वी कॅन वर्क ऑन इट. वी कॅन शो यू मोर थिंग्स बेस्ड ऑन इट. यू विल बी एबल टू अंडरस्टँड देम इन अ बेटर वे. आणि असं जर वाटत असेल की खूप इंग्लिश मधलं आम्हाला कळत नाही, तर तसंही मला सांगा. त्याच्याशिवाय मला नाही समजणार की तुम्हाला काय अपेक्षित आहे. ठीक आहे. थांबायचं आपण आजच्यासाठी. ओके. शुड वी स्टॉप हिअर? Yes, ma'am. ओके. भावेश Yes, सोना